खिचडी बनवणार आहोत. त्याकरता मी एक मूग डाळीचं हे माप घेतलं होतं आणि मूग डाळ थोडीशी भाजून घेतली आहे आणि 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. पण बासमतीची मी कणी घेतली आहे. तुम्हाला कोणतं हवं असेल ते मी घेऊ शकता. आता मी ह्या खिचडीला कुकरमध्ये 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घेणार आहे. आता मी 6 वाट्या पाणी घालून कुकरमध्ये ठेवणार आहे. थोडंसं मीठ घालून घेते चवीप्रमाणे आणि पाणी घालून कुकरला 4 शिट्ट्या करून घेते. मी थोडंसं तेल टाकून घेते आणि तुपाची फोडणी आपण देणार आहोत. 4 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण. मुगाची डाळ आणि बासमतीची कणी असं कुकरला 4 शिट्ट्या लावून घेतली आहे. आणखीन थोडं पातळ हवं असल्यास तर थोडं गरम पाणी टाकून ह्याला मेल्ट करायचं. आता आपण तडक्यासाठी कढई ठेवलेली आहे. मी तुपात करते. तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेल जरी घातलं तरी चालेल. मी 3 चमचे तूप घालून घेते. आपण तूप टाकले त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतो. आपण काळी मिरी पण टाकून घेऊ. अद्रक मी थोडासा खिसून घेतलं. काजूचे काप करून घेतले. थोडी हिरवी मिरची 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घ्या. त्याला चांगलं परतून घेऊया तुपात. मी हिंग घेतलाय छोटा चमचाभर. हळद घेतली आहे थोडीशी 5 चमचा. आपण डाळ तांदळाचं शिजलेलं बॅटर याच्यात टाकून परतणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे. खूप छान लागते खिचडी. पण मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे. पहिले टाकलेलं आहे मीठ, बेतानं टाका. कोथिंबीर टाकून घेणार आहे. आपली दाल खिचडी रेडी झाली आहे. आपण सर्व करून घेणार आहोत. दाल खिचडी सर्व करली आहे मी. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.